आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। एसटी संपावरती असलेले कर्मचारी पुन्हा आपल्या कर्तव्यावरती परतू लागलेत। काल 4888 कर्मचारी रुजू झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली। त्यामुळे 82,108 कर्मचाऱ्यांपैकी 73,970 कर्मचारी कामावरती रुजू झालेत। आणखी 8,138 कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा एसटी महामंडळाला आहे आणि रुजू होण्यासाठी 22 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे उद्याचाच दिवस आहे अंतिम मुदतीचा। त्याआधी एसटी कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू व्हायचे। रोजच्या रोज बऱ्याच प्रमाणात एसटी कर्मचारी कामावरती रुजू होत आहेत, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल। अद्यापही 8,138 कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा ही एसटी महामंडळाला आहे, मात्र ते कर्मचारी उद्यापर्यंत कामावरती रुजू होतात का हे देखील पाहावं लागेल। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, संपूर्ण राज्यामध्ये एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने पुन्हा कामावरती परतायला सुरुवात झाली आहे। ही एक दिलाशाची बाब म्हणावी लागेल, मात्र अजूनही हजारो कर्मचारी आहेत जे अजूनही कामावरती परत यायचे आहेत आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे। श्वेता, मी मुंबईच्या परळ डेपोमध्ये आहे। इथे मी जी माहिती घेतली त्यानुसार गेल्या 2 दिवसांमध्ये 100हून अधिक कर्मचारी या परळ डेपोमध्ये जे कर्मचारी काम करत होते ते कामावर पुन्हा एकदा रुजू झालेले आहे आणि अगदीच 20-25 कर्मचारी राहिलेले असतील जे की अजून कामावर रुजू झालेले नाही। त्यांनाही आज आणि उद्या असा 2 दिवसाचा अवधी आहे। या 2 दिवसामध्ये तेही कामावर परततील अशी अपेक्षा एसटी महामंडळाला आहे। परळ डेपो हा जो मुंबईचा अत्यंत महत्त्वपूर्ण भागात असलेला मध्यवर्ती डेपो हे खूप मोठ्या प्रमाणावर इथं एसटी महामंडळाचे जे विविध उपक्रम आहेत, मग ते शिवनेरी असो किंवा शिवशाही असो, ज्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या गाड्या या विशेषतः या डेपोमधून सोडल्या जातात। आणि आता आपण पाहतोय की रोज सकाळी पूर्वी म्हणजे हे आंदोलन चिघळण्याच्या पूर्वी किंवा हे आंदोलन होण्याच्या पूर्वी जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज आपल्याला दिसते आहे। एकामागोमाग बसेस ज्या आहेत त्या बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळं एस टीची जी लाल परी आहे ती पुन्हा एकदा धावू लागली आहे असं म्हणायला हरकत नाही। जे आंदोलन तब्बल 5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी सुरू होतं ते आंदोलन आता संपुष्टात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। सरकारच्या समोरची एक मोठी अडचण दूर झालेली असली तरीही अनेक कर्मचारी आहे जे बेदिल झालेले आहेत। त्यांना खरं तर काही कर्मचारी असे आहेत ज्यांची इच्छा नाही आहे, परंतु आता आंदोलन जे आहे ते पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि त्यामुळं आता करायचं काय हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहे। आंदोलनाचे नेतृत्व करते सदावर्ते हे सध्या तुरुंगात आहे आणि विविध पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले असल्यामुळं त्यांची जी तुरुंगवारी आहे ती काही संपत नाही आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारा आता कुणीही शिल्लक न राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आता कुठे ना कुठे एक अस्ताव्यस्त अशी भावना निर्माण झाली आहे आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर कर्मचारी हे कामावर रुजू होत आहेत आणि त्यामुळं कुठल्या का परिस्थितीत असे ना कर्मचारी कामावर पुन्हा एकदा रुजू होत आहेत आणि एसटी महामंडळाची सेवा ही पूर्ववत होते असं आपल्याला म्हणता येईल। श्वेता, अगदी बरोबर। प्रणाली, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।